श्री यमाई देवी मूळ पीठ. शिव पार्वती यांचे एकत्रित पूजले जाणारे रूप म्हणजे यमाई. शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार देखील मानले जाते. महाराष्ट्रात व अन्य राज्यांत यमाई देवीची अनेक उपपीठे मंदिरे आहेत. परंतु महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचे मुख्य पीठ आहे. त्यामुळेच या ठिकाणास मूळ पीठ त्याचबरोबर देवीलाही मूळ पीठ देवी म्हणून देखील ओळखले जाते. ही यमाई देवी येथे कशी आली, तिला यमाई हे नाव कसे पडले याची कथा सांगते. औंध येथे पूर्वी घनदाट अरण्य होते. या कंटकगिरी असे नाव होते. या शांत परिसरात ऋषीमुनी राहत असत. ऋषीमुनींच्या तपाचे हे ठिकाण होते. येथेच अंबऋषी तप आणि यज्ञ करीत असत. एकदा अंब ऋषींनी इतर ऋषींना पाचारण करून यज्ञ सुरू केला. मात्र मायावी विद्या येणाऱ्या औंधासूर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्ने आणायला सुरुवात केली. तेव्हा यावर काय उपाय करावा हे ऋषींना सुचेना. शेवटी त्यांनी आदिशक्ती आदिमायेची आराधना करून औंधासूर राक्षसाचा बिमोड करण्यास विनंती केली. देवीने पराक्रम श्रेष्ठ दख्खनचा राजा ज्योतिबा, कालभैरवी, कालका, महालक्ष्मी अशा विविध देवतांना औंधासुराला मारण्यास पाठवले. या देवतांचे औंधासुराबरोबर युद्ध सुरू झाले. औंधासूर आपल्या राक्षसगणासह युद्धात उतरला. घनघोर युद्ध झाले, परंतु ज्योतिबांची शक्ती या बलाढ्य राक्षसाच्या शक्तीपुढे कमी पडू लागली. तेव्हा दिव्यस्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणार हे नाथांस उमगले. तेव्हा ज्योतिबांनी आदिमायेस ये माई अशी साद घातली. ज्योतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिमाया आदिशक्ती दिव्य रूपात प्रकटली. ए माई या शब्दावरून देवीस यमाई हे नाव मिळाले. विविध आयुधे हातात घेऊन प्रकट झालेली यमाई देवी पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. देवीच्या हातात खड्ग, त्रिशूल, धनुष्य होते. पाठीवर बाणांनी भरलेला भाता होता. आग ओकणारे देवीचे डोळे पाहून राक्षस पळू लागले. औंधासुराची सर्व अस्त्रे फिकी पडू लागली. तेव्हा औंधासूर मायावी युद्ध करू लागला. हे तुंबळ युद्ध 5 दिवस चालू होते. देवी खूपच क्रुद्ध झाली होती. तिने निर्वाणीचा शेवटचा बाण उचलला. बाण सळसळत औंधासुराजवळ गेला. औंधासूर भीतीने थरथर कापत होता. क्षणात त्याचे धड आणि डोके वेगळे झाले. औंधासुराचे शिर धडा वेगळे पडले होते. धडा वेगळ्या मस्तकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. ते मस्तक बोलू लागले, आदिमाते, तुझ्या हातून माझा अंत होतोय. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अनेक शूरवीर योद्धे ज्योतिबा यांना युद्धात हरवल्याने मला गर्व झाला होता, पण तो गर्व आज नष्ट झाला. माझ्या पापाचे फळ मला मिळाले आहे. आई, आता तुला एकच मागणे आहे. तुझे दर्शन मला नित्य नियमित घडू दे. तुझ्या पायाशी मला जागा दे. अंतसमयी होणारी ही याचना ऐकून देवी द्रविली. तिने औंधासुराला वरदान दिले. आजपासून हा प्रदेश औंध या नावाने ओळखला जाईल. तसेच येथे माझ्या मंदिरासमोर तुझे स्थान असेल. म्हणून तेथे देवीची मूर्ती स्थापना झाली. हीच गावातील अंबा माता. त्या मूर्तीच्या समोर औंधासुराचे शिर स्थापले गेले. या युद्धात यमाई देवीला अनेक जखमा झाल्या होत्या. या युद्ध जखमांचा दाह देवीस असह्य झाला. तेव्हा मातेने येथील तळ्यात जलविहार केला आणि दाह शमविला. स्नान केल्यानंतर देवी तळ्याच्या काठाला आपले केस मोकळे सोडून बसली. यामुळे देवीस मोकळाई हे नाव पडले. देवी जेथे बसली होती तेथे श्री मोकळाई देवीचे मोठे मंदिर आहे. देवीने या तळ्यात स्नान केल्यामुळे या तळ्यातील पाणी पवित्र आहे आणि ते शरीरावरील त्वचा रोग नाहीसे करते असे मानले जाते. या तळ्याला नागाळे तळे म्हणतात. यानंतर
ऋषीमुनींनी देवीला कायमस्वरूपी येथे राहण्याची विनंती केली. ती मान्य करून देवी जवळ असलेल्या डोंगरावर गेली व तांदळा स्वरूपात प्रकट झाली. म्हणून या स्थानाला मूळपीठ म्हणतात. या स्थानावर सुमारे 1000 वर्षापूर्वी मोठे मंदिर बांधले गेले. ते श्री यमाई देवीचे मूळपीठ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.